शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली आहे। तर पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार घ्यायला येणाऱ्या विजेत्यांच्या पुरस्कारासाठीच्या प्रवास भत्त्यामध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे। कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाला परवाना नसलेल्या कंपनीकडून वैद्यकीय साहित्य पुरवण्यात आल्याचं समोर आलंय। तब्बल 10 कोटी रुपयांचं सर्जिकल साहित्य बनावट परवाना वापरून न्यूटन एंटरप्राइजेस या कंपनीनं या रुग्णालयाला साहित्य पुरवलेलं। रुग्णालय प्रशासन याबाबत मूग गिळून गप्प असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला आहे। निवासी डॉक्टरांनी कालपासूनच प्रस्तावित संप आता मागे घेतलाय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर मार्डनं आपला संप मागे घेतलाय। 10 तारखेच्या आत पगार, विद्यावेतनामध्ये वाढ या आणि इतर त्यांच्या मागण्या आहेत आणि या मागण्यांबाबत आता 10 दिवस वाट पाहून नंतर निर्णय घेणार असल्याचं मार्डनं म्हटलंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरून येत्या 28 फेब्रुवारीला विधान भवनावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे। गिरणी कामगारांच्या घराकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार कृती संघटनेतर्फे लालबागमधल्या भारतमाता सिनेमागृहाजवळ धरणं आंदोलन झालं आणि त्यामध्ये ही माहिती देण्यात आली। अहमदनगर आणि पैठणमधल्या मच्छीमार समाजाचं आंदोलन अखेर 10 दिवसांमध्ये तोडग्याच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं। जायकवाडी धरणावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत आणि हे तरंगते सोलर पॅनल बसवले तर मच्छीमारी करता येणार नाही, तसंच जलसंपदा सुद्धा धोक्यात येईल असं मच्छीमारांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी त्यांनी आंदोलन पुकारलं होतं। विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करणाऱ्या प्राचार्यांना आदिवासी विकास विभागानं निलंबित केलंय। नाशिकमधल्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधली ही घटना आहे आणि याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं। आदिवासी विकास विभाग शिक्षकावर कारवाई करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। अकोल्यामध्ये कामांना मंजुरी मिळत नसल्यानं जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा नियोजन कक्षामध्ये ठिय्या आंदोलन पुकारलं। जिल्हा परिषद अंतर्गत 13,49 लाखांच्या कामाचं नियोजन रखडलंय। ग्रामविकास कामांना मंजुरी मिळत नसल्यानं अखेर शिवसेनेनं हे आंदोलन केलं। लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मंजुरी मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला।